पदाची इलेक्शन ही गुप्त पद्धतीने झाली पाहिजे. मग ऑपरेशन सिटी काय ते लोकांना कळलं. भाई साहब, वसी विरार महानगर पालिका में सत्ता का फैसला हो गया है. बहुजन विकास आघाड़ी ने बहुमत के दम पर महापौर पद जीत लिया है, जहां अजीव पाटिल महापौर और मार्शल लोपेज उपमहापौर चुने गए हैं, जिससे एक बार फिर मनपा की कमान बविया के हाथों में आ गई है. येथील जनतेचं लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या विजयाचं रहस्य आहे आणि त्यांनी गेली 35 वर्ष जे काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे, त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सपकाळ साहेब असतील, माननीय राजसाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा आंबेडकरी जनतेचे सर्व नेते असतील, त्या ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली. आपल्या या वसई तालुक्यावर कृपादृष्टी ठेवून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना शब्द दिलेला आहे. गेली 35 वर्ष त्यांचं असलेलं अन्य पक्षाशी सहकार्य आणि उदार मत कुठच्याही आमिषाला बळी न पडता सर्वांना, त्या सर्व पक्षीय लोकांना, सर्व सरकारांना ते आजपर्यंत मदत करत आलेली आहे. त्यामुळे त्याचंच 35 वर्षातलं हे फळ आहे का या आपल्याला वसईच्या विकासासाठी, पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचं सहकार्य मिळणार आहे. आणि हेच लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचं खरं म्हणजे ही मेहनत फळाला आलेली आहे. एक चांगला क्षण आहे. सर्वप्रथम मी आदरणीय पक्षप्रमुख लोकनेते आप्पा युवा आमदार क्षितिज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील, आमचे सर्व महापौर, उपमहापौर आणि सर्व जनतेचे, सर्व सन्मान्य नगरसेवक, नगरसेविका आपले मनापासून आभार मानतो. आणि या वसई तालुक्याला तसंच या संपूर्ण महाराष्ट्राला आप्पांनी, आमच्या पक्षप्रमुखांनी एक चांगला उदाहरण दिलेलं आहे की वसई तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता देखील महापौर, उपमहापौर, आमदार, खासदार होऊ शकतो. अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ.